नमस्कार मैत्रिणींनो. श्रावण महिना सुरू झाला की प्रत्येक महिलेची एकच इच्छा असते, या सणासुदीच्या दिवसांमध्ये पारंपरिक आणि सुंदर दिसायचं. मंगळागौर असो, श्रावणी सोमवार, नागपंचमी, हळदी कुंकू किंवा कोणताही धार्मिक कार्यक्रम, अशा प्रत्येक प्रसंगासाठी जर एक साडी प्रत्येक महिलेच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवी, तर ती म्हणजे पैठणी. श्रावणात पैठणीच का? तर श्रावण हा सणांचा महिना आहे. या महिन्यात अनेक महिला हिरव्या बांगड्या, फुलांचा गजरा, पारंपरिक दागिने आणि पैठणी परिधान करतात. पैठणी नेसल्यावर लूक एकदम रॉयल, एलिगंट आणि पारंपरिक दिसतो. एक चांगली पैठणी तुम्ही वर्षानुवर्षे वापरू शकता. योग्य काळजी घेतली तर ती पुढच्या पिढीलाही देता येते. त्यामुळे पैठणी हा फक्त खर्च नसून एक सुंदर वारसा आहे. श्रावण, मंगळागौर, नागपंचमी, हरतालिका, गणेशोत्सव, लग्न समारंभ आणि इतर पारंपरिक कार्यक्रमांसाठी मोर पैठणी किंवा बांगडी मोर पैठणी हा प्रकार चांगला मानला जातो. जर तुम्ही पहिल्यांदाच पैठणी खरेदी करत असाल तर बांगडी मोर डिझाईन हा सगळ्यात सेफ आणि एव्हरग्रीन ऑप्शन आहे. मुनिया म्हणजे छोट्या हिरव्या पोपटांची नक्षी. या पैठणीच्या बॉर्डरवरती किंवा काठांवर रंगीत पोपट विणलेले असतात. हिरवा पोपट निसर्ग, आनंद आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे श्रावण महिन्यात या प्रकाराला विशेष मागणी असते. हिरव्या रंगातील मुनिया पैठणी पारंपरिक दागिन्यांसोबत अतिशय सुंदर दिसते. सावली म्हणजे फुलांच्या वेलींची नक्षी. या डिझाईनमध्ये पदरावरती किंवा साडीवर सुंदर फुलांच्या वेली विणलेल्या असतात. हा प्रकार अतिशय पारंपरिक आणि नाजूक राजेशाही वाटतो. तर मंगळागौर, हळदी कुंकू, धार्मिक कार्यक्रम आणि कौटुंबिक समारंभांसाठी असावली पैठणी हा चांगला पर्याय आहे. कमळ हे पवित्रतेचं आणि शुभतेचं प्रतीक मानलं जातं. म्हणूनच कमळाच्या नक्षीची पैठणी श्रावणातील पूजा, व्रत आणि धार्मिक कार्यक्रमांसाठी अनेक महिला निवडतात. स्पेशली येलो, ग्रीन आणि मोरपंखी रंगात ही डिझाईन खूप सुंदर दिसते. कोयरी पैठणी म्हणजे आंब्याच्या आकाराची पारंपरिक नक्षी. ही नक्षी अनेक भारतीय वस्त्रांमध्ये दिसते आणि समृद्धीचं प्रतीक मानली जाते. ज्यांना साधी पण आकर्षक पैठणी आवडते त्यांच्यासाठी कोयरी डिझाईन अगदी चांगला पर्याय आहे. श्रावणात चंद्रकोर पैठणीला सुद्धा डिमांड असणार आहे. या पैठणीमध्ये पदरावर, काठावर आणि पूर्ण साडीवर जरीच्या धाग्यांनी विणलेल्या चंद्रकोरीच्या नक्षी दिसतात. काही डिझाईनमध्ये चंद्रकोरी सोबत मोर, कमळ, फुलांची वेल आणि इतर पारंपरिक मोटिव्सही बघायला मिळतात. हंस पैठणी सुद्धा तुम्ही श्रावणात खरेदी करू शकता. या पैठणीमध्ये हंसाची नक्षी विणलेली असते. हंसाला ज्ञान, शुद्धता आणि सौंदर्याचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे पारंपरिक कार्यक्रमांसाठी हा प्रकारही अनेक महिलांच्या पसंतीचा असतो. अशी ही अजिंठा लोटस पैठणी सुद्धा चांगली आहे. तर अजिंठा लेण्यातील कलाकृतींमधून इन्स्पिरेशन घेऊन तयार केलेली ही डिझाईन अतिशय आकर्षक असते. कमळाच्या सुंदर नक्षीमुळे या पैठणीला राजेशाही लुक मिळतो आणि ती विशेष समारंभात उठून दिसते. आता श्रावण म्हणजे एक सण आहे. तर सणांसाठी कलर्स म्हटल्यावरती हिरवा, मोरपंखी, पिवळा, राणी, जांभळा, केशरी कलर, लाल कलर या कलरमध्ये साड्या हमखास घेतल्या जातात. योग्य रंग, सुंदर नक्षी आणि पारंपरिक दागिन्यांची साथ मिळाली की श्रावणातील तुमचा लुक अधिकच खुलून दिसतो. म्हणून यंदाच्या श्रावणात तुमच्या आवडीनुसार एक सुंदर पैठणी नक्की निवडा. तर मैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ जरा सुद्धा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूयात परत अशाच एका नवीन टॉपिक सोबत. टिल देन टेक केअर. बाय.